नमस्कार. आजच्या कथेचं नाव हुशारी. मित्रांनो, गोष्टी सांगायच्या असतात पशु पक्षी प्राणी, परंतु त्या लागू करायच्या असतात माणसाच्या प्रवृत्तीवरती. अशीच एक गोष्ट, एका जंगलामध्ये एक अनोखी प्राण्यांची मैत्री होती. अनोखी यासाठी की त्याच्यामध्ये अति प्राण्यांचा दुश्मन समजला जातो असा वाघ होता, ससा होता, हरिण होता आणि चतुर असा कोल्हा होता. चौघांची मैत्री. पण ही मैत्री हरणानं आणि सशानं जी केली होती तर आपल्या स्वसंरक्षणासाठी केली होती. कोल्ह्याला वाघाच्या पाठीमागे राहून वाघांनी केलेल्या शिकारीवर पोट भरता येईल यासाठी कोल्ह्यानं मैत्री केली होती. तर वाघाला वेळ प्रसंगी काही शिकार न सापडल्यास आपल्या मित्रांनाच खाऊन जगता येईल यासाठी त्यानं मैत्री केली. चारही जणांचा हेतू अलग अलग होता, परंतु मैत्री मात्र घट्ट होती. जंगलामध्ये अगदी आनंदात ते राहत होते. दिवसामागून दिवस जात होते आणि पुढे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाघाला शिकार करणं थोडं कठीण जात होतं. 1 दिवस 4 दिवस झाले वाघाला एकही प्राण्याची शिकार करता आली नाही आणि वाघ मात्र उपवाशी राहायला लागला. त्यावेळेला वाघानं ठरवलं की आज काहीही करून आपलं पोट भरण्यासाठी सशाला खावाच लागेल. हे काही त्याचं वाटत नव्हतं. संध्याकाळच्या वेळेला वाघ आणि त्याचे 3ही मित्र जवळ आले. सगळेजण बसले आणि भुकेनं व्याकुळ झालेल्या वाघानं कसलं तरी भांडण उकळून काढायचं ठरवलं आणि तो सशाला जवळ बोलून म्हटला, शशी भाऊ, या ठिकाणी खूप घाण असा वास येतो. ससा प्रामाणिकपणे बोलून गेला की वाघदादा, इथे कुठलाही वास येत नाही आणि तू म्हणतो वास येतो. वाघ म्हणे येतो आणि ससा म्हणे नाही येत. याच्यावरून वाद सुरू झाला. तो वाद पाहता पाहता इकोपाला गेला आणि नाईलाजानं त्या वाघानं ससा ऐकत नाही म्हणून त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं. ससा मेला. सशाला वाघानं खाऊन टाकलं. उरलं सुरलं कोल्ह्यानंही खाल्लं. परंतु मात्र एक गोष्ट कळून चुकली की सशाला विनाकारण मारलं हे हरणालाही आणि कोल्ह्यालाही कळालं होतं. असेच पुन्हा दिवसामागून दिवस गेले आणि एक दिवस असा आला की परत वाघावर उपाशी राहण्याची वेळ आली. त्याला शिकार सापडलीच नाही. 4 दिवस झाले तो जंगलामध्ये भटकून भटकून थकला, भागला, कंटाळला आणि एका जागी बसून राहिला, परंतु त्याला मात्र कुठल्याही प्रकारची शिकार सापडली नाही. त्या दिवशी त्यानं मनातून ठरवलं की आज हरणाला खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. संध्याकाळच्या वेळेला परत वाघ त्या हरणाजवळ बसला. कोल्हाही बाजूला होता आणि वाघ म्हणू लागला, हरण भाऊ, आज मला या ठिकाणी वास येतो. हरणाला सशाचा अनुभव होता की जर वास येतो म्हटलं आणि आपण नाही म्हटलं तर वाघानं सशाला मारलं होतं. आता मात्र येतो असंच म्हणायचं. वाघ म्हटला, या ठिकाणी वास येतोय. हरिण म्हटला, हो वास येतो. मग वाघानं पलट सुरू केलं की मला वास येत नाही आणि तुला काय येतो? इथं वास येतच नाही. हरिण म्हणत होतो, हो नाही येत. पण वाघ म्हणे येतो. आणि याच्यावरून दोघांचा वाद परत सुरू झाला. दोघांचा वाद सुरू झाला. कोल्ह्यानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, सोडवण्याचा प्रयत्न केला, ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. हरिण ऐकायला तयार होतं, पण वाघ ऐकायलाच तयार नव्हता. कारण वाघाला भांडण मिटवायचंच नव्हतं, वाद घालायचा होता आणि हरणाला मारून पोट भरायचं होतं, खायचं होतं. म्हणून वाघ काही भांडण मिटवायला तयार नव्हता. दोघांमध्ये वाद झाला, इकोपाला गेला आणि शेवटी वाघानं त्या हरणावरती हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं आणि खाऊनही टाकलं. उरलं सुरलं कोल्ह्यानं खाल्लं. पण कोल्ह्याला एक धास्ती बसली की ससाही गेला, हरिणही गेलं, न जाणे उद्या आपल्यावर पाळी येऊ शकते. चतुर कोल्हा होता.
दिवसा मागून दिवस गेले आणि परत अशीच वेळ आली आणि अशीच वेळ आल्यानंतर परत एकदा वाघ उपाशी पोटी राहू लागला. शिकार सापडली नाही. त्या दिवशी मात्र त्यानं कोल्याला खाण्याचं ठरवलं आणि त्या दिवशी परत तीच गोष्ट उकरून काढली. कोलोबा, या ठिकाणी वास येतो. कोला बोलून गेला, वाघदादा, या ठिकाणी वास येतो किंवा नाही तुम्ही सांगा. वाघ म्हटला, वास येतो. कोला म्हटला, खरं सांगू का, 4 दिवस झाले मला सर्दी पडसं झालंय, म्हणून 4 दिवसापासून या ठिकाणी वास येतो किंवा नाही येत हे माझं नाक कोंदटून गेल्यामुळे मला कळच नव्हतं. आता मात्र वाघाला कुठल्याही प्रकारचं भांडण काढून उकरून त्याच्याशी वाद घालून त्याला मारण्याचा मुद्दाच शिल्लक राहिला नाही. वाघ हातबल झाला आणि शांत शांत बसून राहिला. हळूहळू कोला रात्र संपण्याची वाट बघू लागला आणि एकदाची सूर्यनारायणानं किरण पृथ्वी तलावर टाकले, उजाडलं जिकडे तिकडे आणि स्वच्छ निर्मळ असं जंगल प्रकाशमय झालं आणि कोल्यानं वाघाला रामराम ठोकला आणि इथे मैत्री संपली असं करून कोला धूम ठोकली आणि जंगलात दूर दूरवर पळून गेली. मित्रांनो, या गोष्टीचा तात्पर्य एकच आहे की मतलबापोटी केलेली दोस्ती ही कधीही घातकच असते. म्हणून मैत्री करत असताना विचारपूर्वक आणि कोणाशी मैत्री करतो याची काळजी घेतली पाहिजे. इथे थांबतो. गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.